4 षटकार मारले, त्याच्यामध्ये 2 नो बॉल आले. मिथुनने मात्र जबरदस्त फलंदाजी केली आणि ती मॅच जिंकून दिली होती. मिथ 11 मोहोज संघाला. नसीब भोईर ज्यांचे ज्याने पॅक केलेला हा संघ, ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि कांचन पालकर त्यांच्याबरोबर असतीलच, त्यांनाही पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे नारपोली संघाचा भावेश मोरे. आणि सलामीची जोडी आहे मोहोज संघाची सूर्या म्हस्कर आणि मिथुन मिथुन पाटील आणि सूर्या म्हस्कर मोहोज संघाची जोडी. चांगला मॅच आपण बघितला, चांगले खेळाडू आपण पाहिले आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आहे तो गोलंदाज भावेश मोरे. अंडर-19 खेळलेला हा गोलंदाज भावेश. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. मिथून सूर्या म्हस्कर आणि इथे मात्र जेल टिपलाय नरेंद्र म्हस्कर. पहिली विकेट गमावतोय मिथ 11 मोहोज संघ. पहिली विकेट या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आले भावेश मोरेच्या. झेल पकडला नरेंद्र म्हस्करनं आणि फलंदाज बाद झाला सूर्यकांत म्हस्कर. इथे आपण पाहतोय आमचे वडगाव ग्रामपंचायतीचे आमचे संदीप शिंदे, ज्यांचे टी शर्ट आपण पाहतोय वाशिवलीच्या जे सदस्य आहेत वडगाव ग्रामपंचायतीचे. त्यानंतर आमचे ललित. वाशिवली संघ आता पुढे गेलेला आहे. अजून एक मॅच त्यांची बाकी आहे. या मॅचचा जो जिंकेल सौरभ साळुंके. सगळे चहाचा आनंद घेत आहेत. समीर तांडेल आज सगळ्यांचा पाहुणचार करतायत. त्यांचे बंधू सचिनजी तांडेल माजी सरपंच यांच्या नावाने ही ट्रॉफी या ठिकाणी खेळवली जाते. भावेश मोरे पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेस नवीन फलंदाज आहे डावखुरा जयेश पाटील आणि समोर येतो मिथुन. मिथुन जोपर्यंत असेल तोपर्यंत चांगल्या धावा, कारण एखाद्याचा जम बसला, एखाद्याचा दिवस चांगला असतो, एखाद्याला मैदान लक्की असतं. आडव्या बॅटनं मारलाय, नीट बॅटच्या पट्ट्यात आलं नाही, परंतु कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये धावा कशाही येऊत, हँडलला लागून येऊत, पायाला लागून येऊत, नाही तर एक्स्ट्रा येऊत, नाही तर बाईच्या येऊत, पण धावा येणं गरजेचं आहे. पैसा यायला पाहिजे माणसाला, मग तो कुठूनही येऊ, काळा असो नाही तर गोरा असो, पण पैसा पाहिजे. त्याला मान आहे आता सध्या. हां, रुचिरला माहिती आहे की पैसा बोलत आहे. हॉटेलमध्ये आपण गेलो, आपले पैसे संपल्यावर ते गाणं लावतात. झन झन की बोल जुनं काय सुनो झनकार, बेईमान है माला माल की पैसा बोलत आहे. पैसा असतो तेव्हा नाही लावत. आणि इथे मात्र आपण पाहतो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडासा चकला, अगोदर पुढे आल्यानंतर बॉल मात्र मागे गेला आणि इथे मात्र 2 धावा मिळाल्या. त्या डावखुरा फलंदाज मिथुन पाटीलला 2 धावा मिळाल्या. मिथुननं खातं उघडलं. मिथुन थंडा करके खानेवाला खिलाडी आहे. पहिल्यांदा संत सुरुवात करतो, पण नंतर आक्रमण चढवणारा हा खेळाडू आहे तो मिथुन पाटील. आणि मिथ 11 मोहोज संघाची धावसंख्या होती ती 1-3. पहिल्याच चेंडूवर सूर्या म्हस्कर बाद झाला. 18 चेंडूमध्ये त्याने बघितलं की 30-35 तरी धावा करायलाच लागतील. भावेश मोरे डावखुरा गोलंदाज आहे. थोडासा मागे ठेवला चेंडू, उसळी घेतली, चेंडूने टप्पा पडल्यानंतर आणि काही समजण्याच्या अगोदरच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. कधी सिंगल, कधी डबल, तर कधी डॉट चेंडू येत आहेत. आणि या षटकामध्ये भावेश मोरेने मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट घेतली, त्यामुळे थोडासा सरस ठरलाय तो भावेश मोरे. मिडॉनला क्लिअर केलंय आणि ते मात्र मिडॉनच्या डोक्यावरून मारतोय हा चौकार मिथुन पाटील.
पुन्हा एकदा तयार आहे. 7 धावा धावफलकावर लागल्यात आपण पाहतोय. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मित 11 मोह संघाच्या मिड विकेटच्या वरून खडे खडे स्टँड अँड डिलेवर ताकद दाखवले मिथुन पाटीलनं. चार चेंडूंचा खेळ संपला तेव्हा 3 होत्या. नंतर आला चौकार, त्याच्यानंतर आला षटकार. 4 चेंडूमध्ये 3, 2 चेंडूमध्ये 10 अशी परिस्थिती झालेली आहे. आणि मित 11 मोह संघ 1-13 अशा अवस्थेमध्ये आहे. आणि इथे आपण मगाशी बघितलं की वाशिवली संघाने केल्या होत्या 37-38 धावांचा पाठलाग करताना 15-20 धावा कमी पडल्या होत्या त्या मित 11 बेलवली संघाला. आणि हे ओळखलंय आता मित 11 मोह संघानं की 35-36 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. 13 धावा तर पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. आणि नारपोली संघाकडे पण चांगले फलंदाज आहेत. नारपोली पण कित्येक मैदानं गाजवलेले चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत. तर अशा वेळेस त्यांच्यासमोर एक मोठी धावसंख्या उभारायचा हा निर्णय केलाच असेल तो मोह संघानं, कारण पाठलाग करण्याची क्षमता आहे नारपोली संघामध्ये. तर 13 धावा आलेल्या आहेत. बघूया दुसरं षटक घेऊन आले तो गोलंदाज दिनेश पाटील. रायगड प्रीमियर लीगमध्ये त्याने आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला होता तो दिनेश पाटील. आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि समोर असणार आहे तो डावखुरा फलंदाज जयेश पाटील. चांगला दर्जेदार खेळ आपण इथे या मैदानावर बघितला. या सरपंच ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच माजी सरपंच चषक, या अगोदर आपण 21 चषक इथे बघितला होता. रिवर्स 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 प्रवीण दुगाडे म्हणतात की चले तो आबाद नाही तो बर्बाद. आणि इथे मात्र आबाद झालाय फलंदाज. चौकार मिळालाय रिवर्सचा तो फलंदाज जयेश पाटीलला. दिनेश पाटील ब्लॉकरमध्ये टाकला होता चेंडू. खरं तर खणून काढला चेंडूला. शॉर्ट मिड विकेटला एक धाव. थोडंसं लेझी क्रिकेटमध्ये तुम्ही तयार असणं गरजेचं असतं. थोडी नजर हाटी दुर्घटना घटी. थोडासा हातातून बॉल सुटला काय आणि आखो मी इशारा झाला आणि लगेच दुसरी धाव. या 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र झाली ती 19. पहिल्या षटकामध्ये आल्या 13. या षटकामध्ये आत्तापर्यंत दिनेश पाटीलने दिल्या 6 धावा. आणि मित 11 मोह संघ 1-19. एक डावखुरा फलंदाज आहे, एक उजव्या हाताचा फलंदाज आहे. लेफ्टी आणि रायटी आणि लेफ्टीचं जे कॉम्बिनेशन असतं त्यावेळेस थोडासा त्रास होतो कर्णधाराला, खेळाडूंना क्षेत्रक्षण सजवताना थोडा त्रास होतो. परंतु गोलंदाजांना मात्र त्यांचा सगळा त्रास या ठिकाणी डॉट बॉल टाकलेला आहे तो दिनेश पाटीलनं. डावखुरा फलंदाज इथे आपण पाहतोय जयेश पाटीलला एकच करायचं की जास्तीत जास्त स्ट्राईक मिथून पाटीलकडे कशी राहील, कारण मागच्या मॅचमध्ये त्याने गेलेली मॅच जिंकून दिलेली आहे. हौसले त्याचे बुलंद आहेत. कधी कधी असं होतं की एखाद्याचं नशीब चांगलं असतं, एखाद्याला मैदान लकी असतं. आता तळेगाववाडी संघानं मागच्या वेळेस टेंबिवली संघानं मोठमोठ्या संघांना गारद केलं आणि फायनलला त्याने हरवलं. आणि आजही 2 मॅच त्यांनी जिंकलेल्या आहेत. चेंडू अंगावर आदळतोय. टप्पा पडल्यानंतर उचळी घेतोय. लेग बाईची धाव येते. पंचांचा इशारा येतोय. घरत संगम भोईर पाली आणि यांनी मात्र लेगबाईचा इशारा इथे दिलेला आहे. धावसंख्या 20 झालेले धावफलक हालतोय. 1-20 पहिल्या षटकामध्ये 13 भावेश मोरेनं दिल्या. या षटकामध्ये आत्तापर्यंत 7 धावा दिल्या आहेत त्या दिनेश पाटीलनं. मिथुन पाटील आलेत आता स्ट्राईक एंडला. मित 11 मोह नसीब भोईर यांचा संघ. आज त्यांचा वाढदिवस आहे. आज त्यांचे नशीब काय बोलतात बघूया. एज लागली होती परंतु चांगलं कव्हरिंग केलं पाठीमागे आणि एकच धाव मिळाली ती मिथुन पाटीलला. 21 धावांवर जाऊन पोहोचलाय मित 11 मोह संघ. थंडी आपण पाहतोय, मस्त थंडी आहे. आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला, पण आपण सांगतो शेकोट्या विजवा, कारण मैदानामध्ये धूर येतो. नागोरी बघा फिरतायत, जसा गल टाकून एखादा मासा कसा बसलेला असतो नदीच्या किनाऱ्यावर
तसा तो शोधतोय गिराईक. नागोरीचा चहा चांगला आहे पण कप छोटा आहे. त्यांना मी म्हणालो मोठा ठेवा, थोडा अर्धा द्यायचा, पण बघून माझी वाटली पाहिजे. पण नागोरींना कमी समजू नका. रात्री ते चहाची गाडी घेऊन फिरतात, दिवसा ते 4 व्हीलरमध्ये फिरतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे, दिनेश पाटील. ओ मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. नरेंद्र मस्करचा चांगला प्रयत्न होता. खरं तर झेल नव्हताच, परंतु तरीही तो घेण्याचा प्रयत्न केला होता नरेंद्रनं. 2 धाव मात्र इथे मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. मिथ 11 मौ संघाची 23 धावा धावफलकावर लागत आहेत. म्हणजे या षटकामध्ये दिनेश पाटीलनं दिल्या 10 धावा. पहिल्या षटकामध्ये दिल्या भावेश मोरेनं 13. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11.5 धावांची सरासरी इथे राखण्यात यश आलेलं आहे. ते मिथ 11 मौ संघाला शेवटच्या षटकामध्ये 10-12 धावा केल्या तर सन्मानजनक किंवा नंतरच्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना टप देण्यासाठी चांगली धावसंख्या होऊ शकते. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जातं बघूया. नारपोली संघ. नारपोली हे सगळे संघ आपण पाहतोय की या 2-4 वर्षामध्ये चांगले नावारूपाला आले आहेत. 7-8 वर्षामध्ये वाशिवली संघ पण आता चांगला फॉर्ममध्ये आलेला आहे. पूर्वी आपण बघितलं तर आपल्या परिसरामध्ये इकडे न्यू गोल्डन पोसरी होती. त्याच्यानंतर चांभारली अजूनही चांगली खेळते, पोसरी खेळते, परंतु तेवढा फॉर्म नाही आहे. सावळा संघ आहे आपला. कांबे संघ दिसत नाही आहे. रिचचा संघ खेळतोय शंकर पारंगीचा. या भागामध्ये पण चांगले संघ आहेत. मोहो आता इथे खेळतोय. बेलवली आहे, उचुंब आहे. तिसरं षटक आपण पाहतोय. तळेगाववाडी पण संघ मध्ये चमकलेला आहे. अभिजित काय चेंडू टाकतोय. पहिला चेंडू तरी त्याने डॉट टाकलेला आहे. अभिजित मोरे नारपोली संघाचा हा तिसरा गोलंदाज. पहिला चेंडू डॉट टाकतोय. मिथुन पाटील एका चांगल्या कसलेल्या फलंदाजाला बांधून ठेवण्यात यश. दुसरी धाव मात्र मिथुन घेतोय. 1 बाद 25. पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता सूर्या म्हस्कर. त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत. 25 धावा झाल्यात. 4 चेंडू आता शिल्लक आहेत. एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचा असेल तर एखादा मोठा फटका मारणं गरजेचं आहे तो या 4 चेंडूंमध्ये. दर्दी प्रेक्षक या ठिकाणी आहेत. आज खरं तर प्रवीण दुगाडे या ठिकाणी आपण बघितले. देवेंद्र माळी आहे. मी स्वतः आहे. उद्या सुप्रीमो चषक आहे. उद्यापासून 2, 3, 4. त्याच्यामुळे खरं तर टिकीमाळी पण आज आमंत्रण होतं, पण आज सेकंड शिप असल्यामुळे त्याचे चांगले चांगले समालोचक पण आपल्या परिसरानं दिलेले आहेत. आखूट टप्प्यात चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू फिरून मारायचा होता. बॅटच्या काही पट्ट्यात आला नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. खांद्याचा वापर करतोय गोलंदाज आणि या बाउन्स करतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि इथे मात्र हा चेंडू डॉट. शेवटचा स्लॉग ओव्हर. तोच प्रयत्न. एज लागलेली आणि मिथुन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. रोहित पाटे चाललेले आहेत नवीन फलंदाज. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. स्कोरर आमचे 25 धावा. 2 चेंडू शिल्लक असावेत. 25 झालेले आहेत धावा. अजूनही या 2 चेंडूमध्ये किती धावा येतात याकडे तमाम क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे. क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमॅन आणि सभ्य ग्रहस्थांचा खेळ आहे आपण पाहतोय. आणि तसाच खेळ आज आपण बघितला. आता खरं तर सगळे संघ सुधरत चाललेले आहेत. पूर्वी अंपायर राहायला घाबरायचे लोक. अंपायर असा ठेवायला लागायचं की त्याचं गाव विचारायला लागायचं. त्यांचं गाव जर भारी असेल तर मग त्या गावचा अंपायर.
बाबा याला कोण हात नाही लावणार. ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी मात्र तो वाईट घोषित केलाय. 26 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 32-33 वर्षात आम्ही पण वाचलोय खरं तर. खानावड्याला आम्ही होतो कॉमेंट्रीला. नो बॉल दिला अंपायरने, शिव्या आम्हाला. जाता जाता आम्हाला शिव्या दिल्या. हो, चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक खरं तर हा जो गोलंदाज आहे स्लॉग ओव्हर खरं तर किती चांगले गोलंदाज असले तरी 10-12 धावा तरी येतातच. पण 2 षटकांचा खेळ संपला तेव्हा धावा होत्या 23 आणि आता धावसंख्या आहे ती 26. म्हणजे फक्त 3 धावा दिल्यात या गोलंदाजानं. कौतुक करावं, अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. टाळ्या वाजून बघा, त्याचे सगळे खेळाडू त्याचं स्वागत करतायत. आजकाल असं होतं की फलंदाज भरपूर मिळतात पण गोलंदाज कमी तयार होतात. आणि हा चेंडू पण डॉट टाकतोय हा गोलंदाज. 26 धावा, फक्त 3 धावा दिल्यात आणि आता मात्र मिथ 11 मोह संघाला ही मॅच वाचवण्यासाठी धडपड करावी लागेल आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या नारपोली संघाला 27 धावांची गरज. डीजे ठंड इतनी ज़्यादा है, ठंड का माहौल है, आग जलाई जा रही है, लोग आग से मज़ा ले रहे हैं। आखिरी 18 गेंदें बची और 27-9 की औसत से इन रनों को बनाना है। 24 लाइव इवेंट हमारे दोस्त रुचिर म्हात्रे टेक्नीशियन के तौर पर काम करते हुए और हमारे कैमरामैन बालू भालू और जयेश कारले। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे। 9 की औसत से 27 रन बनाने हैं। इरादा करो पक्का तो जरूर रन बनेंगे, लेकिन गेंदबाज अगर इरादा करेंगे कि अपने फ्रेंचाइजी को बर्थडे गिफ्ट देना है नसीब भोईर को, जिनका आज जन्मदिन है, उन्हें जन्मदिन की ढेर सारी हमारी तरफ से शुभकामनाएं आ चुकी हैं। ढेर सारी हम उन्हें शुभकामनाएं देना चाहेंगे नसीब भोईर को। फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे। कल बिल्कुल संतोष हमारे महागुरु है संतोष चौधरी साहब, उन्होंने सही कहा सुप्रीमो है, कल शुरू होने जा रही है। सुप्रीमो की वजह से एक ही वार्ड में 2 टूर्नामेंट होने की वजह से यहाँ पर क्राउड थोड़ा डाइवर्ट होगा, कुछ क्राउड यहाँ कुछ क्राउड वहाँ, लेकिन
पंकज शिंदे से चर्चा करते हुए हमारे संतोष चौधरी साहब, बहुत बड़ा खिलाड़ी है ये। नागौरी कहाँ गया? हाँ देखिए, जहां ना पहुंचे कोई, वहां पहुंचे नागौरी का यह घोरी। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर स्ट्राइकर एंड पर होंगे इस वक्त रोहन और नॉन स्ट्राइकर एंड पर जयेंद्र पाटिल। 27 की दूरी तय करनी है, 18 गेंदे और मोह की तरफ से गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे रोहित पाठे। मीत 11 मोह और व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट। कितने रन? अंपायर का इशारा 4। हल्के हाथों से महज स्वीप किया इस गेंद को। पैडल स्वीप भी कहेंगे तो भी चलेगा, स्लॉक स्वीप भी कहेंगे तो भी चलेगा। एक अजीबो गरीब शॉट खेला था बल्लेबाज रोहन ने। 4 रन हासिल किए। 23 की दूरी, गेंदे बची है 17 गेंदों में 23 रनों की दूरी है। इसके बाद यहां से जीतने वाली टीम खेलेगी वाशिवली के साथ। कवर्स में खेला, गेंद हवा में, लेकिन कैच छूटा, मिले 4। क्या बल्लेबाजी हो रही है 30 सर्कल में। जिस तरह से, जिस अंदाज से बल्लेबाजी होनी चाहिए, उस तरह की बल्लेबाजी होनी चाहिए, हो रही है। टोटल आ चुका है 8 रन। रनों को बनाना है। 8 रन शुरुआती 2 गेंदों में आ चुके हैं, तो इस ओवर में कम से कम 9 तो जरूर बनेंगे। 27 बनाने 18 गेंदों में, 8 उनमें से आ चुके हैं। 19 की अभी भी दूरी और ये गेंद गैप में, लगातार तीसरी बाउंड्री। क्या खूबसूरत शॉट खेला है बल्लेबाज रोहन मस्कर। तारीफ काबिल, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। 37-13 ये जो गाड़ी नंबर है, जो इस गाड़ी नंबर की जर्सी पहनी हुई है टीम नारपोली ने, उनका खेमा खुश। 37-13 कैलाश दादा म्हात्रे, आई ग्रुप के अध्यक्ष महाराष्ट्र। 12 रन आ चुके। हाउस दैट की अपील हुई, ये सिंगल जरूर मिला है लेग बाय के तौर पर। 13 पे आता हुआ टोटल, 14 की दूरी। मैच अब रन बॉल लगभग हो चुका है। 13 रन आ चुके हैं, 14 की दूरी है, गेंदें बची हैं 14। सत्ताईस की दूरी तय करनी है और ये विकेट मिलता हुआ यहाँ पर बड़ा हिट लगाने की कोशिश की थी। 13 गेंदे, अब 14 रनों की जरूरत। मिथुन पाटिल ने इस कैच को लपका, तू ठोक दीजिए। कॉलेज के दिनों में बिल्कुल रुचि, ठीक कहा आपने। स्कूल कॉलेज के जमाने में सबसे होती है, आपसे भी हुई है और हमारे अनिल कोरंगड़े साहब से भी हुई है। ऐसा नहीं है, वो भी दाल चावल जरूर खाते हैं, लेकिन बीच बीच में बिरयानी खाना भी पसंद करते हैं। रिवर्स दागने की कोशिश की, यहाँ पे 1 रन जरूर मिलेगा। 13 और 14 का समीकरण था। अब 12 गेंदे, 13 रनों की जरूरत। मैच देखिए, नाइट टूर्नामेंट है ये। मैंने सुप्रीमो में संतोष चौधरी को याद होगा, एक बार लाइट चली गई थी,
अपोजिशंस को 24 गेंदें 12 की जरूरत थी। आधे घंटा लाइट बंद थी और दोबारा मैच शुरू हुआ। हारा कौन? 24 गेंदें जिन्हें 12 रनों की जरूरत थी वो हारे, और जिन्हें बचाने थे उन्होंने 24 गेंदों में 12 बचाए। तो ये क्रिकेट है रजनी, क्रिकेट एक अलग क्रिकेट है। सुप्रीमो की कई यादें हमसे जुड़ी है। 36 गेंदों में 36 रन बनाने का मौका नहीं दिया था तगड़ी बैटिंग लाइनअप को। 36 गेंदों में भरत लोहार की सुनील सुनील कोड़ी सुनील 11 पनवेल ने 31 रन हल्की गेंद के ऊपर बनाने का मौका नहीं दिया था। और स्थानीय टीम ने रॉयल कलम्बोली जैसी तगड़ी टीम को भी 36 गेंदों में कुछ 30 के नीचे टारगेट था वो बनाने का मौका नहीं दिया था। ऐसी कई यादों के साथ हम कल सुप्रीमो में आगे जाएंगे। हाँ, महेश पाटिल जिन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की थी। मैच की तरफ हम चलेंगे। 12 गेंदे 13 रन। हमारे यहाँ के कमेंटेटर कह रहे हैं भाई मैच की तरफ चलो, थोड़ा एग्रेसिव नजर आ रहे हैं वो। इतना भी एग्रेसिव मत होइए, रावण की लंका जली। लेकिन यहाँ पे ये विकेट जाता हुआ नजर आया। डीजे सीनियर खिलाड़ी इस टीम के क्रीज पे मौजूद हैं। 11 गेंदे, अब 13 की जरूरत है। 2 का फासला है, लेकिन इस फासले को बढ़ाना होगा। आखिरी ओवर तक का इस मैच को लेकर जाना होगा टीम मीत 11 मऊ का, क्योंकि आखिरी ओवर में ये रजनी क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। रजनी क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पे अगर आखिरी ओवर तक आप अगर मैच खींचोगे तो कि कौन सी टीम जीतेगी ये पता नहीं चलता आखिरी गेंद तक। खेल का मजा ले रहे हैं टेक्नीशियन 24 लाइव इवेंट्स के। और ये देखिए नरेंद्र भास्कर कवर्स में खेला और ये कैच छोड़ा, लेना चाहिए था। ये कैच नहीं, मैं कहूंगा डेफिनेटली आपने मैच छोड़ा है। ये कैच नहीं, वेल एक्सपीरियंस कहा जाता है नरेंद्र भास्कर को इस टीम में से। सबसे बड़ा खिलाड़ी, सबसे कातिलाना अंदाज। नारपोली में अगर कोई मुझसे पूछे कि बल्लेबाजी का आतंक का दूसरा नाम कौन है, तो मैं कहूंगा आतंक का दूसरा नाम है नरेंद्र भास्कर। सबसे शांत है। एक बार इनसे मीटिंग कीजिए तब आपको पता चलेगा कितने शांत हैं। मैंने कई बार की है, इस वजह से मुझे पता है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, गेंद को फील्ड किया गया। महज मिलेगा सिंगल, सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 16 रन। 11 की दूरी, 27 का करना है पीछा। और मैंने पहले ही कहा था इनका कैच छोड़ा मतलब मैच छोड़ा, और उसका उदाहरण दिया। जीता जागता उदाहरण, आतंक का दूसरा नाम। नरेंद्र भास्कर के बल्ले से निकलता हुआ ये लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। नहीं चाहिए, ऐसे गाने नहीं आएंगे तो गर्माहट शरीर में पैदा कैसे होगी। लेकिन 16 और 6 बने 22, 5 की दूरी, 5 की दूरी है। नरेंद्र भास्कर जिनका कैच अगर लिया जाता एक्स्ट्रा कवर रीजन पर, कैच किसने छोड़ा? हर्षद कड़व। अगर वो कैच लिया जाता तो इस मैच में और ज्यादा मजा आता। लेकिन फिलहाल अभी भी मैच है, क्रिकेट है। जब तक आखिरी गेंद डाली नहीं जाती, जब तक आखिरी रन पूरा नहीं होता, इस खेल में कई प्रेडिक्शन फेल हो चुके हैं।
5 की दूरी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। नरेंद्र मस्कर देखिए जी जान लगा रहे हैं, सीनियर खिलाड़ी है लेकिन जिम्मेदारी बखूबी निभा रहे हैं। 4 की दूरी तय करनी है, गेंदें बची हैं 7। 7 गेंदें बची हैं, 4 की दूरी है। ललित गायकर इंतजार कर रहे हैं, क्या नारपोली या मोह। कप्तान बहुत बढ़िया कप्तान है ये, इंतजार कर रहे हैं अपनी प्रतिद्वंदी टीम का। और शिवली काफी सुर्खियों में टीम आ रही है, साळुंके हो, पंकज शिंदे हो। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी। मुझे लगा कि इस गेंद के ऊपर शायद ये मैच खत्म होगा, लेकिन खत्म हुआ नहीं है। 6 गेंदें और 3 की दूरी। हाँ, ये किसकी आवाज थी? ये दबे पांव में मुझे लगा कोई शेर आ रहा है शिकार करने के लिए। एक और बार होनी चाहिए ऐसी आवाज। वापस, हाँ वापस आवाज आनी चाहिए। शायद कोई वाशिवली का प्रशंसक होगा। थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए, हाई टेंशनल ड्रामा रहता है क्रिकेट, हमेशा मैं कहता हूं। हाँ, अब क्या होगा, ये क्रिकेट अब रंग बदलने वाला नहीं है लगता है मुझे, क्योंकि नरेंद्र मस्कर क्रीज पर है और वो 6 गेंदें 3 वाला मैच मुझे नहीं लगता कि जाने देंगे। स्ट्राइकर एंड पर रोहन मस्कर, 6 गेंदें 3 की दूरी। गेंदबाज हर्षद कड़व, जिन्होंने नरेंद्र मस्कर का कैच छोड़ा था। लेकिन ये देखिए, ये क्रिकेट है, ये क्रिकेट है। जहां पे जरूरत है उसी हिसाब से खेल हो रहा है, जहां पे सिंगल की जरूरत है वहां पे सिंगल हासिल किया। 5 गेंदें 2 की दूरी, 5 गेंदें 2 रनों की दूरी। अब देखना ये होगा 38 सर्कल के अंदर कितने खिलाड़ी आते हैं सिंगल्स को बचाने के लिए, क्योंकि आक्रमण करना होगा। 1999 का वर्ल्ड कप का सेमीफाइनल आप देखिए, स्टीवन वॉ ने जो चक्रव्यूह रचाया था लांस क्लूजनर के खिलाफ, जब 2 बाउंड्रीज आई थी उसके बाद, अगर आप 38 सर्कल के अंदर रन देंगे तो ये बनेंगे। ये जरूरी नहीं था, ये जरूरी नहीं था। यहाँ पे एक जरूर मिला है। अब 1 की दूरी है, गेंदें बची है 4। कंपलसरी चेस। और 1 की दूरी है, कंपलसरी चेसिंग है। अब देखना ये होगा 38 सर्कल के अंदर खिलाड़ी आ चुके हैं उस सिंगल को बचाने के लिए। आक्रामक फील्डिंग सजाई जा चुकी है और यह बढ़िया स्ट्रोक कारपेट के सहारे गोली के रफ्तार से गेंद जाती हुई 4 रनों के लिए, और इस मैच को जीता टीम नारपोली ने। चलिए, नारपोली के कप्तान और वाशिवली के कप्तान को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा। प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू अभिजीत मोरे। 3 रन जिन्होंने दिए और 1 विकेट निकाला, अभिजीत मोरे को दिया जाएगा मैन ऑफ द मैच। और चौवा भी लगाया। अभिजीत मोरे, ये चौवा लगाया अभिषेक मोरे ने, लेकिन अभिजीत को दिया जाएगा प्लेयर ऑफ द मैच अवार्ड।